आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। मंडळी नमस्कार। सोलापूर जिल्ह्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सोलापूर येथील अनेक वर्षांपासून रखडलेल्या महिला व बाल विकास भवनच्या उभारणीस आता गती आली आहे। सांगोल्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्या अथक प्रयत्नातून हे महिला व बाल विकास भवन सोलापूर इथं लवकरच साकारलं जाणार आहे। माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत नुकतीच झाली। त्या बैठकीत या भवनच्या प्रत्यक्ष कामकाजात सुरुवात करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे। कोणतेही पद पाठीशी नसताना माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण प्रशासकीय भवन जिल्ह्याच्या ठिकाणी मार्गी लावण्यात यश मिळवले। मंडळी, विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतरही खचून न जाता माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी कामाचा सपाटा लावला आहे। सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्ते, पिण्याचे पाणी तसेच इतर सर्व प्रकारच्या समस्यांवर तोडगा काढून जनतेला न्याय मिळावा यासाठी दीपक आबा प्रयत्न करताना दिसत आहेत। विविध पक्षांचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री यांच्यासोबत असलेल्या घनिष्ठ संबंधातून दीपक आबा साळुंखे पाटील हे सांगोला तालुक्याच्या विकासाचा रथ पुढे नेण्यात यशस्वी होताना दिसत आहेत। सोलापूर इथं लवकरच साकारण्यात येत असलेले महिला व बाल कल्याण भवन हे त्याचंच एक महत्त्वाचं उदाहरण म्हणावं लागेल। मंडळी, सोलापूर शहरातील अश्विनी हॉस्पिटल समोरील जागेत हे महिला व बाल विकास भवन बांधलं जाणार आहे। 1967 साली राज्य सरकारनं शासकीय महिला आश्रम बांधण्यासाठी ही 1 एकर जागा मंजूर केली होती। 1976 साली या जागेची मोजणी झाली, मात्र हा प्रकल्प असफल ठरला होता। मंडळी, ही जागा आजपर्यंत पडूनच होती। मागील वर्षी ऑक्टोबरपासून माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमालाताई गायकवाड, वन स्टॉप सेंटरचे सुभाष चव्हाण यांनी या जागेवर महिला व बाल विकास भवन उभा करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले। या भवनच्या निर्मितीसाठी अंदाजे 25 ते 30 कोटी रुपये खर्च येणार आहे आणि या खर्चाला प्रशासकीय मान्यताही देण्यात आली। मंडळी, संपूर्ण राज्यभरात अशा पद्धतीची भवन बांधण्याचा सरकारचा निर्णय आहे। 2022 साली याबाबतची घोषणा राज्य सरकारनं केली होती, मात्र सोलापूर शहरात अद्याप हे भवन उभा राहिलं नव्हतं। त्यामुळं माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी या भवनच्या निर्मितीमध्ये लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आणि अखेर हे भवन आता सोलापूर इथं साकारलं जाणार आहे। मंडळी, या इमारतीच्या तळमजल्यावर गेस्ट हाऊस, कॅन्टीन, हिरकणी कक्ष, महिला हेल्पलाईन ही कार्यालय होणार आहेत। पहिल्या मजल्यावर कार्यक्रम अधिकारी कार्यालय ऑफिस, CDPO शहरी विभागाचं ऑफिस, दुसऱ्या मजल्यावर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा महिला संरक्षण कक्ष, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अशी 3 कार्यालये दुसऱ्या मजल्यावर होणार आहेत। मंडळी, तिसऱ्या मजल्यावर ग्रामीण भागासाठी 2 CDPO कार्यालय होणार आहेत। एकूण 3 प्रकल्प कार्यालये या मजल्यावर असतील। महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यक्रम अधिकारी याचं कार्यालयही तिथंच असणार आहे। बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय क्रमांक 1 हे सोलापूरसाठीचं, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय क्रमांक 2 सोलापूर व बार्शी विभागाचं, बाल विकास प्रकल्प क्रमांक 3 सोलापूर व अक्कलकोट विभाग अशी 3 प्रकल्प अधिकाऱ्यांची कार्यालये या भवनमध्ये होणार आहेत। जिल्ह्यात एकूण 4 विभागात कार्यालय आहेत। पंढरपूर इथं स्वतंत्र कार्यालय असल्यानं पंढरपूर वगळता सोलापूर जिल्ह्यातील इतर 3 विभागांची कार्यालये सोलापुरातल्या या इमारतीत होणार आहेत। कौटुंबिक हिंसाचारातील अत्याचारित महिलांना न्याय मिळावा यासाठी जिल्हा महिला संरक्षण कक्षही इथं असणार आहे।
उत्तर आणि दक्षिण अशा 2 विभागात ही कार्यालये विभागली जाणार आहेत। मनोधैर्य केसेससुद्धा या कार्यालयात सोडवल्या जाणार आहेत। त्यासाठी इथं कायदेशीर सल्लागारी असणार आहेत। प्रत्येक कार्यालयात मीटिंग रूम, रेकॉर्ड रूम, एक कॉन्फरन्स रूम याचा समावेश असेल आणि मंडळी ही सर्व कार्यालये वातानुकूलित असणार आहेत। मंडळी, मुंबईत काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि या बैठकीत या भवनच्या उभारणीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली। अंदाजे 25 ते 30 कोटी रुपये खर्च या इमारतीच्या निर्मितीसाठी येणार आहे आणि त्याची ही तजवीज लवकरच प्रशासनाकडून केली जाणार आहे। मंडळी, मुंबई इथे झालेल्या या बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील, महिला व बालविकास सचिव अनूप कुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे, सहाय्यक आयुक्त राहुल मोरे, सुभाष चंद्राम चव्हाण, मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र गायकवाड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोलापूर रमेश काटकर, महिला व बालविकास भवन इमारतीचे काम पाहणाऱ्या निदेशिका वैशाली सर्वदे मॅडम, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। मंडळी, या बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी या भवनासाठी 25 कोटी रुपये खर्चाच्या रकमी तरतुदीस प्रशासकीय मान्यता दिली आणि हा निधी लवकरच जिल्हा नियोजन समितीतून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मिळावा यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। मंडळी, 2022 सालीच राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये महिला व बालविकास भवन साकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता। मात्र सोलापूर इथं हे भवन अनास्थेपोटी साकारलं जात नव्हतं। या विभागातल्या अधिकाऱ्यांनी माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्याशी संपर्क साधला आणि या भवनच्या निर्मितीमध्ये मदत करण्याचं विनंती केली। मंडळी, माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी मागील वर्षभरापासून हे भवन साकारावं यासाठी प्रयत्न केलेत। मंत्रालयातील विविध मंत्री आणि विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे सातत्यानं त्यांनी पाठपुरावा करत अखेर या भवनच्या प्रशासकीय मान्यतेपर्यंत हे काम आणून ठेवले। मंडळी, येत्या काही महिन्यांमध्ये या भवनच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे आणि अगदी काही वर्षातच हे भवन सोलापूर इथं साकारलं जाणार आहे। मंडळी, सोलापूर शहरातील अश्विनी हॉस्पिटल समोरच्या मोकळ्या जागेमध्ये हे प्रशासकीय भवन साकारलं जाणार आहे। 1 एकर परिसरावर हे भवन साकारलं जाणार आहे। मंडळी, जिल्ह्यातील महिला व बालकांच्या न्याय हक्कांसाठी आणि महिला सबलीकरणासाठी हे भवन सोलापूर इथं होणं अत्यंत महत्त्वाचं होतं। मात्र अनेक वर्षांपासून हे भवन प्रलंबित असल्यामुळं विविध अडचणी या सर्व प्रक्रियेमध्ये येत होत्या। माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालत हे भवन साकारण्यात यश मिळवले। मंडळी, कोणतंही पद पाठीशी नसताना माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी विविध पक्षातील नेते मंडळी आणि सरकारमधील मंत्र्यांसोबत असलेल्या घनिष्ठ संबंधातून हे काम मार्गी लावले। त्यामुळं येत्या काही दिवसात सोलापूर शहरात हे अद्ययावत असं महिला व बालविकास भवन साकारलं जाणार आहे। त्यामुळं सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून समाधान व्यक्त होते। मंडळी, तुर्तास इथंच थांबूया। धन्यवाद। आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा
आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.